मित्रांनो, आज आपला दुसरा ब्लॉग आहे. आपण जातोय मंडणगडला. थोडं सामान घ्यायचं आहे, त्याबद्दल चाललोय. हे बघा पुढे मित्रांनो, आम्ही आता चौघ आहोत. तिथे मंडणगडला 3 जण आमच्यासाठी थांबलेत. तर दाखवतो तुम्हाला पुढे काय कसं ते पाहत राहा. हा रस्ता बघा. हा रस्ता आता सध्या तर खूप मोठा आहे. आरामात एक 4 व्हीलर जाऊ शकते. पण पूर्वीच्या काली जेव्हा आम्ही पण नव्हतो तेव्हा हा खूप छोटा रस्ता असायचा. म्हणजे एक माणूस आरामात जाऊ शकतो एवढूसा रस्ता होता. मित्रांनो, ही आमची निवली नदी. सध्या पाणी खूप कमी आहे, पण पावसाळ्यात हा तुम्ही ब्रिज पाहू शकता. हा ओव्हरफ्लो होऊन जातो, ह्याच्यावरून पाणी जातं. एवढं पाणी असतं. खूप जण पोहायला पण येतात पावसाळ्यात, पण आता सध्या घाण पाणी आहे म्हणून कोण येत नाही. मित्रांनो, हा बोर्ड तुम्ही पाहू शकता. हा बोर्ड माझ्या पप्पांनी बनवलेला लॉकडाऊनमध्ये. त्याची हालत सध्या खूप बेकार झाले. म्हणजे लोक कन्फ्यूज जातात ना, हा पण रस्ता आहे आणि हा पण रस्ता आहे. तर शॉर्टकट आहे हा. 1 किलोमीटरवर आमचं गाव आहे. तर त्यासाठी हा बोर्ड बनवलेला. आणि ह्या पाठी आपली इंस्टाग्रामची आयडी आहे, IBA18. नक्कीच फॉलो करा. हे बघा मित्रांनो, हे दोघं भेटलेलं आहे. आता आम्ही जरा वरती जातोय. तिथे वरती मार्केट आहे. तर आमच्या कासारे साहेबांना जरा सामान घ्यायचं होतं घरासाठी. चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो, माझे हे 2 भाव आहेत. त्यांनी आताच 10वी दिले. तर आता ते CCC क्लासेसला जातात. तर आपण जरा विचारू आज त्यांनी काय शिकले. आज काय काहीतरी शिकलाय. मी एक्सेल शिकलो, नंतर वर्ड शिकलो. मी आहे ना आणि एक एक्सेल शिकलो, एक्सेल अर्ध सोडून दिला. एक्सेल शिकलो आणि एक्सेल शिकलो. 2 एक्सेल केले मी. तर मित्रांनो, हे लोकांनी 2 एक्सेल बनवले असे बोलतात. मी 2 बनवले. ह्याने किती बनवलं पण मला नक्की माहिती. काय दोन केले? बनवून तिसरा गडबड करतात निसती. 4 बनवले, तर 4 काय माहित काय. 4 बनवले. हा क्लासला जाता आणि 4 बनवले. वा, 4 हे बघा, जातोय पुरावा आहे माझा. हा बघा आयडी बघा. मी पण जातो, माझा पुरावा. सुवाश्रेय. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. मित्रांनो, मार्केटमध्ये पोचलोय. हा मंडणगडचा मच्छी मार्केट आहे. हो, आम्ही आता मॉलमध्ये जात आहे. म्हणजे छोटूसा असा मिनी मॉल बोलू शकतो आपण ह्याला, मिनी मॉल. मित्रांनो, आमचे कासारे साहेब भांडी घासायचं सामान शोधत आहे. कारण तुम्ही ते ऐकलं असाल, कासारे भांडी घासारे. भांडी घासायचं नाही शोधत आहे. मग कशाचा? केस धुवायचं शोधते, केस. हे जुबा केसरीचे ब्रँड अम्बॅसिडर. दुसरा ब्रँड ट्राय करा, म्हणजे लाल, डाबर लाल. दात शाप लाल झाले पाहिजे. विजय आहे काय? मित्रांनो, शॉपिंग झालेली आहे. मित्रांनो, आमचं मॉलमधून सामान घेऊन झालंय. आता जरा ATM मध्ये जातोय पैसे काढायला. गरमी खूप आहे. गरमी खूप आहे. चला तुम्हाला पुढचं दाखवतो. मित्रांनो, हे बघा, मंडणगडमध्ये येऊन लाल परीचे दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, आमचं ATM मधून काम सर्व संपलेलं आहे. आता आम्ही जरा नाश्ता घ्यायला आलोय. तर इथेच खाली एक हॉटेल आहे. माझा मित्र बोलतोय खूप छान मिसळ बनवतात. तर आपण बघू कशी मिसळ आहे ती. मित्रांनो, आम्ही मिसळ पार्सल घेतलेली आहे. कारण आपल्याला जेवायला पण लागेलच.
आपला घरातला चूल जरा बिघडलाय, त्यामुळे आपल्याला घरी लागेल जेवणाला. चला मित्रांनो, हे पाठी तुम्ही बघू शकता, हे आमचं मंडणगडचं एस.टी. डेपो आहे, बघू शकता. आम्ही आता मंडणगडामधून निघालेलो आहे. डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन व्हिडिओ दाखवतो. रिक्षा भेटत नाही आम्हाला, 6 जणांना घेत नाही. बोलतात निघा चालत असं बोलतात. काय बोलायचं आता. चला मग तुम्हाला घरी जाऊन व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो, मी आता गावी पोचलोय. सर्व आम्ही तर आता मी जेवतो आणि तुम्हाला दाखवतो की मिसळची टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो, मिसळ खाल्लेली आहे मी, इतकी छान होती की ती पुणेच्या मिसळला पण फेल करेल. आणि ती पण एवढं स्वस्तामध्ये, फक्त 30 रुपये एक प्लेट. जर तुम्ही पण मंडणगडला येत असाल किंवा मंडणगडमध्ये राहत असाल तर नक्कीच तिथं विजिट करा. तर मित्रांनो, आमचे गावातील ब्लॉगर कोकणकर कमलेश, ते खूप छान ब्लॉग्स बनतात. तर त्यांनी आपल्याला एक आंब्याची पेटी दिली गिफ्ट म्हणून आपल्याला, तर त्याचीच आता आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. तो चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आमचे म्हणजे गावात एक सोमजाई देवीचं मंदिर आहे, आम्ही ते बघायला निघालेलो. पण आमच्यासोबत जो होता, ज्याला रस्ते वगैरे माहीत होते, तो जरा त्याला एक काम आलंय म्हणून तो गेलाय कुठेतरी. तर आम्ही त्याच्यासाठी आता थांबलोय, कारण आम्ही सर्व तिथं 3, हा पाटी, कासारेक आणि मी, आम्ही 5 पण मुंबईमध्ये राहतो, म्हणून आम्हाला काय रस्ते वगैरे माहीत नाही. तर बघू, आता त्याच्यासाठी थांबलोय. तो आला तर जाऊ, नाही तर आम्ही प्लॅन कॅन्सल करतो. चला मित्रांनो, हे तुम्हाला माहीतच असेल, आम्ही काल इथे आलेलो, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीतच असेल. पण आता आम्ही या रस्त्याने कंटिन्यू करणार आहोत. तर माझा आवाज नीट नसेल येत, कारण इथं वारा खूप आहे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. सध्या आंब्याची पार्टी चालली आहे. इकडे आंबा वाटी सुरू आहे, आपण बघू शकता. बाजूला ना कापतोय ना, बघू शकता इकडे आंबा. दाखव जरासा. हा घ्या, अर्धा अख्खा तुम्ही घ्या. नको, घे ना मी तो कापतो. हे बघा मित्रांनो, एकदम सुंदर अशी पायवाट आहे. हे कोकणातील दृश्य फक्त कोकणातच. मित्रांनो, आता आम्ही इथून आलेलो आहे आणि आता जे तुम्हाला दाखवणार आहे मी, ते पहा, मंडणगड किल्ला. हा व्ह्यू सगळ्यात भारी आहे. मित्रांनो, मंडणगड किल्ल्यावर आम्ही खूप लवकरच जाणार आहोत, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. सोमजाई देवीचं मंदिर आहे. आतमध्ये अजून घना जंगल आहे. एक्सप्लोर करायला वाटतंय, पण टाइम नाही आपल्याकडे. इकडनं पायवाट आहे मित्रांनो, इथं माकडं पण असतात, एकदा बघून येऊ 2 मिनिटं. पण आज काय माकडं दिसत नाही. पण ही माकडं तुम्ही पाहू शकता, ही 5 माकडं आहेत. दमलाव. मित्रांनो, हे पाहू शकता, 17 मार्च 2008 ला हे देऊळ बांधलेलं आहे.
चले चल थांब, मला एक स्नॅप काढू दे ना, आयटमला सेंड करायचं नाव दुसऱ्या. मित्रांनो ही एक गोष्ट बघा, मी पाहिली ही की फक्त मंदिराच्या वाटल्यास पाणी आहे, बाकी पुढे तर नाही आहे. आणि इथे पण कुठे पाणी दिसत नाही, मंदिराच्या वाटलेच पाणी आहे. हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, कोकण नगरी व्लॉग्स, आपले प्रतीकजी तांबे साहेब आणि भावेश तांबे काल आलेले. आम्हाला घाबरवत होते माकडाचा आवाज काढून, पण आम्हाला माहित होतं. मित्रांनो हे करवंद भेटले, करवंद खात आहेत पोरं. मित्रांनो हे झाड बघा, हे इकडनं कुठे जातं? गजगजीत करवंदांनी भरलेलं आहे. दादा काढू नाही शकत, दादा. खूप खाली आहेत झाड. ओय मित्रांनो हे बघा, हे एक देऊळ आहे, एकदम जुनं देऊळ आहे. इथे पालखी येतात. ते झाड कधी पडलं याच्यावर? मित्रांनो ही बघा शेवली, आमच्या इथं शेवली बोलली जाते, रायगडमध्ये त्याला लोतडी बोलली जाते. तुमच्या इथं काय बोलतात मित्रांनो, नक्कीच सांगा. मित्रांनो हे बघा, एक घराचं झोता आहे, खूप जुना आहे, ते अजून तशान तसंच आहे. मित्रांनो हे बघा, ही पूर्वीची शेती आहे, म्हणजे जे पहिला माणसं इथं राहायचे आमचे, त्यांची ही शेत आहे, म्हणजे पहिला व्हायची, आता नाही होत. बघून घ्या. तर मित्रांनो ते तिघं निघालेत बाईकवर, आम्ही 5 जण आहे, आम्ही चालत जातोय. मला थोडा वेळ झाला मित्रांनो, कारण आम्ही बसून जरा वार्ता करत होतो, टाइमपास असंच, भरपूर टाइमपास. तर मित्रांनो जर तुम्हाला त्या जागेचा इतिहास जर तुम्हाला समजायचा असेल, म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवीन. चालेल, ठीक आहे. आता पुढे गेल्यावर थोडं काढतो व्हिडिओ. मित्रांनो ती बघा काजू फॅक्टरी, आणि आम्ही तिथून आलेलो आहे. खूप लांब होतं मित्रांनो, पण आम्ही खूप लवकरच कव्हर केलंय. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसलं असेल. तर आम्ही आता या रानामधून बाहेर आलेलो आहे, आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण खूपच छान. तिथे काही मुले क्रिकेट खेळतात. तर मित्रांनो आम्हाला खूप वेळ लागला आता यायला. तर आज आम्ही आमचे जे पूर्वज पहिला राहायचे तिथं आम्ही जरा व्हिजिट करायला गेलो. तिथं एक छोटं मंदिर पण आहे, सोमजाई मंदिर करून. तर आम्ही आज तिथं गेलेलो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा. थँक्यू.